विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। आम आदमी पार्टी पुणे शहर दिनांक 14 ऑक्टोबर 2021। आयुक्त हिशोब द्या, पुणेकरांच्या कराच्या पैशाचा हिशोब द्या। आज आपचे मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमाच्या कलम 94 नुसार आयुक्तांचा वार्षिक अहवाल प्रकाशित केलेला नाही। महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमाच्या कलम 94 नुसार प्रत्येक वर्षी आयुक्तांनी एप्रिलच्या पहिल्या दिवसानंतर शक्य तितक्या लवकर मागील अधिकृत वर्षात परिवहन उपक्रमाच्या प्रशासनाव्यतिरिक्त शहराच्या नगरपालिका प्रशासनाचा तपशीलवार अहवाल तयार करायचा असतो। हा अहवाल म्हणजे पालिकेने मागील वर्षी केलेल्या आणि न केलेल्या कामाचा आरसा असतो। त्यामध्ये मागील वर्षात महानगरपालिका निधीमध्ये जमा आणि खर्च केलेल्या पावत्या आणि वितरणाची रक्कम आणि त्या वर्षाच्या अखेरीस निधीमध्ये शिल्लक असलेल्या रकमेचा समावेश करून तो स्थायी समितीला सादर करायचा असतो। स्थायी समिती वेळोवेळी निर्देश देईल ती माहिती या अहवालामध्ये द्यायची असते। स्थायी समितीने हा अहवाल आणि निवेदनाची तपासणी आणि पुनरावलोकन केल्यानंतर अशा अहवालाची छापील प्रत आणि समितीच्या पुनरावलोकनाची प्रत नागरिकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध ठेवायच्या असतात। मागील 5 वर्षे पुणे महापालिकेची भारतीय जनता पक्षाची 5वी सत्ता आहे। या काळात महापालिकेचा कारभार रसातळाला गेला। अवाजवी रकमेच्या निविदा, नको त्या कामासाठी केलेला खर्च, मनमानी पद्धतीने केलेली वर्गीकरणे, विकास कामांपेक्षा चमकोगिरीवर केलेला खर्च इत्यादींनी पालिकेची तिजोरी रिकामी केली। इतकेच नव्हे तर तिला कर्ज बाजारीही केले। अगदी दैनंदिन कामे करण्यासाठी सुद्धा पालिकेच्या मिळकती विकायची वेळ आली। मात्र तरीही मागील 5 वर्षात महापालिकेने नेमका काय खर्च केला आणि कोणत्या कामासाठी केला याचा अहवाल प्रकाशित झालेला नाही, अशी माहिती आम आदमी पक्षाला माहिती अधिकारात मिळाली आहे। प्रकाशित झालेला नाही म्हणण्यापेक्षा तो करण्यात आलेला नाही असे म्हणता येईल। सुमारे 7,500 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करणाऱ्या महापालिकेमध्ये नेमकं काय चाललंय हे नागरिकांपासून लपवण्याचा हा प्रयत्न आहे। महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमाच्या कलम 94 नुसार असा अहवाल तयार करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची असते। याबाबत आप महाराष्ट्र संघटक तथा कार्याध्यक्ष पुणे शहर विजय कुंभार यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला, पण आयुक्त आप शिष्टमंडळाला भेट देत नव्हते, पत्राला उत्तर देत नव्हते। गेल्या 5 वर्षातील हे अहवाल मिळावेत यासाठी आज आम आदमी पक्षातर्फे आयुक्तांच्या कार्यालय बाहेर लॉबीत आंदोलन करण्यात आले। यावेळी आयुक्त कार्यालयात उपस्थित नसल्याने सोमवारी सकाळी याबाबत आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाला आयुक्तांसोबत चर्चेची वेळ दिली आहे। यावेळी सुजित अगरवाल, संदेश दिवेकर, रोहन रोकडे, विक्रम गायकवाड, नितीन पायगुडे, गोविंदराव सोमवंशी, रवी किरण राव, किशोर मुजुमदार, संकेत कुलकर्णी, आकाश मुनियन, संतोष पाटोळे, शंकरवीर, दत्तात्रय भांगे, संतोष सातपुते, ऋषिकेश मारणे, कीर्तिसिंह चौधरी, नारायण चव्हाण, व्यंकट आडतराव, चंद्रशेखर पानसे, जीवन रामतीर्थ, मोहसिन अन्सारी, आसिफ शेख, साबिर शेख, दीपक कांबळे, संदेश दरेकर, पुणे सह संयोजक संदीप सोनवणे, सुशील बोबडे, बाबासाहेब जाधव, कॅन्टोन्मेंट विधानसभा संयोजक SM अली, शिवाजीनगर विधानसभा संयोजक सतीश यादव, कॅन्टोन्मेंट सहसंयोजक किरण कांबळे, राज्य प्रवक्ते डॉक्टर अभिजित मोरे, पुणे जिल्हा संयोजक मुकुंद किर्दत हे सहभागी झाले होते। कळावे आपले विजय कुंभार, प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य तथा कार्याध्यक्ष पुणे शहर, आणि तसेच डॉक्टर अभिजित मोरे, राज्य प्रवक्ते। बंधू आणि भगिनींनो, आत्ता आपण पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर जमलेलो आहोत। दरवर्षी आयुक्त साहेब बजेट मांडतात 6 ते 7 हजार कोटी रुपयांचं आणि तुमच्या आमच्या खिशातनं कराचा पैसा काढून घेतात महानगरपालिका चालवायला। एका बाजूला बघतो की महानगरपालिका सुविधा देत नाही, दवाखाने चालवण्याच्या नावाने बोंब, शाळा चालवण्याच्या नावाने बोंब, रस्ते खराब आहेत, चांगले रस्ते संगमवाडीतला उकरून तिथं 20 कोटीचा
खड्डा पाडून त्या ठिकाणी नवीन रस्ते बांधायचे चालू म्हणजे प्रचंड भ्रष्टाचाराचं काम चालू आहे. अनेक ठिकाणी चांगले फुटपाथ उकरून नवीन फुटपाथ केले जातात. या पद्धतीने सामान्य लोकांचा कराचा पैसा हा उधळला जातो. याच्या विरोधामध्ये ज्यावेळी आम्ही माहिती मागितली की आयुक्त साहेब, आम्ही दिलेलं बजेट तुम्ही कशा पद्धतीने खर्च करता याचा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट सेक्शन 94 अंतर्गतचा दरवर्षीचा आयुक्तांचा अहवाल आम्हाला द्या, ही मागणी केल्यानंतर आम्हाला जी माहिती अधिकारात माहिती मिळाली ती धक्कादायक आहे. गेल्या 5 वर्षात एकही अहवाल यांचा प्रकाशित नाही. म्हणजे 5 वर्षापासून आयुक्त साहेब, इथले जे काही आयुक्त असतील ते सगळे झोपा काढत होते. यांना जाब विचारण्याचं काम इथल्या नगरसेवकांनी केलं नाही. त्यांचा अहवाल मागण्याचं आणि त्याचा रिव्ह्यू करण्याचं काम जे स्थायी समितीने करणं अपेक्षित होतं ते केलं नाही. त्याच्या विरोधामध्ये आम्ही दाद मागितली, अनेकदा पत्रव्यवहार केले, आंदोलनाचा इशारा दिला, तरीसुद्धा आयुक्तांनी भेटीची वेळ दिली नाही. आज या ठिकाणी आयुक्तांच्या ऑफिसच्या बाहेर आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आत्ता आम्हाला असं कळतंय की आयुक्त आम्हाला भेटीची वेळ देत आहेत लिखित स्वरूपामध्ये. अर्थात भेटीची वेळ घेऊन आम्ही थांबणार नाही. आम्हाला तो अहवाल पाहिजे की आमच्या कराच्या पैशाचं काय झालं. गेल्या 5 वर्षामध्ये साधारणपणे जवळजवळ 25 ते 30 हजार कोटी रुपयांचा कर गोळा झालेला आहे. हे 25 ते 30 हजार कोटी रुपयांचा हिशोब हा आयुक्तांना द्यावाच लागेल. त्याशिवाय आम आदमी पक्ष गप्प बसणार. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.